ते लक्ष असेलच तुर्तास छगन भुजबळ बोलतात, जाऊया थेट त्या ठिकाणी. आपण इतर सगळ्या देशांचा जर अभ्यास जर केला आणि माहिती जर घेतली तर यापूर्वीच कितीतरी पटीनं भाववाढ झालेली आहे. काही ठिकाणी अजिबात म्हणत सुद्धा नाही. पेट्रोलची भाववाढ, डिझेलची भाववाढ, सगळ्याची भाववाढ, आणि हे सगळं तुम्हीच रिपोर्टिंग करत असता, मी रोज ते पाहत असतो. त्यामुळे आतापर्यंत जे आहे आपला देश बराचसा मजबूतीनं उभा आहे. याचं कारण असं आहे की प्रधानमंत्री मोदी साहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्याने पूर्वी काही 27 देशांकडून डिझेल पेट्रोल येत होतं. आता जवळजवळ 45-50 देशांकडून वेगवेगळ्या हळूहळू त्यांनी ते घेऊन येऊन टिकाव धरलेला आहे. तरीसुद्धा एकदम पहिल्यासारखी सर्वसामान्य परिस्थिती होणं कठीण आहे. इतरांपेक्षा आपलं चांगलं आहे असं निश्चितपणे आपल्याला म्हणता येईल. म्हणजे टिप्पणी करण्याचं काही कारणच नाही. कारण तुम्हीच सांगता की शेजारच्या पाकिस्तानमध्ये काय चाललं, बांगलादेश, जपानपर्यंत अडचणी निर्माण झालेल्या आहेत या सगळ्या पेट्रोलियम पदार्थाच्यामुळे. त्याच्यामुळं साहजिक आहे किंवा पुढचे हे जे काही दिवस आहेत हे हळूहळू कुठपर्यंत जाणार आहे. ही लढाई इराण आणि अमेरिका थांबणार आहे की नाही, थांबणार म्हणतात परत सुरू करतात. तर अशा परिस्थितीमध्ये डामाडोल परिस्थिती संपूर्ण जगामध्ये जे आहे एक प्रकारची जी आहे संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. आणि अशा वेळेला प्रत्येक देशाने स्वतःहून थोडंसं सावरणं अतिशय गरजेचं आहे. हेही खरं आहे की जे आता फिरते ते की इंदिरा गांधी